पण त्यासोबत वैदेही आपण जर पाहू शकतोय तर मनसेकडून किंवा ठाकरे सेनेकडून अद्याप युती संदर्भात कोणतीही जाहीररित्या घोषणा झालेली नाहीये, तरी देखील जागा वाटपाबद्दल जर चर्चा होतीये तर ही घोषणा नेमकी कधी होण्याची शक्यता आहे, याबाबत बाहेर काही चर्चा आहे का? जागा वाटपासंदर्भात अजूनही कुठलीही अधिकृतरित्या चर्चा झालेली नाही। मात्र जी चर्चा सुरू आहे ती प्राथमिक नेत्यांसोबत सुरू असल्याची माहिती मिळत आहे। त्याच्यामध्ये ठाकरे सेनेचे 2 महत्त्वाचे नेते आहेत, मनसेचे 2 महत्त्वाचे नेते आहेत आणि ते एकमेकांसोबत या संदर्भात चर्चा करत असताना बघायला मिळतात। अर्थात त्याच्यामध्ये प्रत्येक बूथ प्रमुखांपासून गटप्रमुखांपासून ते शाखा प्रमुख विभाग अध्यक्षांपर्यंत सगळ्यांपर्यंत खरं तर ही चर्चा सुरू असलेली बघायला मिळत आहे। अधिकृत घोषणा जी आहे ती या दोन्ही नेत्यांची कधी होईल या संदर्भात गेल्या अनेक दिवसांपासून प्रश्न उपस्थित केले जात आहेत। मात्र जोवर मुंबई महानगरपालिका या संदर्भात कुठली घोषणा होत नाही तोपर्यंत ही युती जी आहे ती घोषित होईल की नाही या संदर्भात देखील प्रश्न उपस्थित केले जात आहेत। पण तत्पूर्वी जर घोषणा झाली तर कुठल्याही परिस्थितीमध्ये परिस्थिती जी आहे ती हाताबाहेर जाऊ नये यासाठीची ही पूर्वतयारी सध्या या ठिकाणी बघायला मिळत आहे। ठाकरे फॅक्टर काय आहे हे काही दिवसांपूर्वी महाराष्ट्राने पाहिलेलं आहे। मात्र हा फॅक्टर कितपत योग्य ठरेल आणि कितपत त्याचा फायदा जो आहे तो महानगरपालिकांसाठी होईल हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरेल। नक्कीच वैदेही, पण आपण पाहू शकतो हा सध्या फोटो समोर आलेला आहे। आपण मराठीचा मुद्द्यांवर सांगितलं, मराठीचा मुद्दा यात किती निर्णायक ठरू शकतो मतांच्या बाबतीत? मराठीचा मुद्दा जो आहे तो महापालिका निवडणुकीसाठी अतिशय महत्त्वाचा ठरू शकतो। कारण एकीकडे गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीची परिस्थिती निर्माण होते, ज्या पद्धतीचं खरं तर राजकारण सुरू आहे आणि हिंदी सक्तीपासून हिंदीचा वापरापर्यंत अनेक महत्त्वाच्या गोष्टी ज्या आहेत त्या या ठिकाणी घडताना बघायला मिळतात। दिवसागणिक मुंबई असू दे किंवा अन्य प्रमुख शहरांमध्ये मराठीवरून मोठ्या प्रमाणात वादही होताना बघायला मिळतात आणि याच सगळ्या गोष्टीचा राग जो आहे तो मराठी माणसाच्या मनामध्ये कायम आहे। या रागाला कशा पद्धतीने एकत्र करता येईल किंवा कशा पद्धतीने मराठीसाठी लढता येईल। आता बघा, काल ज्या पद्धतीने राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट केली होती त्याच्यामध्ये मुंबई हा महाराष्ट्रापासून तोडण्याचा डाव असल्याचा त्यांनी उल्लेख केला होता। अर्थात हा उल्लेख याच्या आधी उद्धव ठाकरे यांनी देखील केलेला आहे। पण मुंबई हा प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा विषय आहे। मुंबई सोबत MMR रिजन या ठिकाणी जर इतर भाषेचं प्राबल्य वाढत असेल आणि मराठी भाषेला दुय्यम स्थान दिलं असेल तर मराठी माणसांनी एकत्र होणं गरजेचं आहे। मराठी माणसात जागा हो अशा संदर्भातली आरोळी जी आहे ती काल राज ठाकरे यांनी दिलेली बघायला मिळाली। त्याच्यामुळे अर्थात स्थानिक स्वराज्य निवडणुका असू दे किंवा अन्य महानगरपालिकाच्या निवडणुका असू दे या ठिकाणी मराठी फॅक्टर हा अतिशय महत्त्वाचा आहे। पण त्यासोबत या दोन्ही नेत्यांसोबत या बंधूंसोबत शिवसेना किंवा मनसेतून इतर कोणते महत्त्वाचे नेते या बैठकीत उपस्थित होते का? नक्कीच आपण बघतोय की आजच्या या बैठकीमध्ये वरुण सरदेसाई जे आहेत ते शिवसेनेच्या नेत्यांमध्ये उपस्थित होते। मात्र उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या 2 नेत्यांमध्ये खरं तर ही महत्त्वाची चर्चा सुरू असलेली बघायला मिळाली होती। कारण बंद दाराआड ही चर्चा झाली आणि या चर्चेमध्ये दोनही नेत्यांनी अगदी खुलेपणानं काही गोष्टी ज्या आहेत त्या एकमेकांसोबत चर्चिल्या असल्याची माहिती देखील मिळते। अर्थात त्याच्यामध्ये अनेक खरं तर मतदारसंघ आहेत, अनेक वॉर्ड आहेत की ज्या ठिकाणी खरं तर हे दोन्ही भाऊ एकत्र लढू इच्छितात। मात्र काही वॉर्ड असे देखील आहेत की एकमेकांसमोर उभं राहण्याशिवाय गत्यंतर नाही। मग अशा परिस्थितीमध्ये नेमकं काय करावं? कारण अनेक वॉर्ड जे आहेत ते पारंपरिक पद्धतीनं मनसेचा देखील गड आहे, शिवसेनेचा देखील गड आहे। मग या गडावर नेमकं कोणी राज्य करावं, कुठला उमेदवार या ठिकाणी देण्यात यावा, या सगळ्या संदर्भात खरं तर आजच्या या बैठकीमध्ये चर्चा झालेली आहे। खास करून विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जर आपण विचार केला तर समन्वयाचा अभाव हा दोन्ही भावांमध्ये दिसून आला होता। मात्र या निवडणुकीसाठी हा कुठलाही अभाव नाहीये, कारण स्वतः समन्वयासाठी हे दोन्ही भाऊ एकत्रित बसत असल्याचं वारंवार नक्कीच वैदेही, धन्यवाद दिलेल्या या सविस्तर अपडेटसाठी। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।